नमस्कार मित्रांनो, तुमचं खूप खूप स्वागत. मित्रांनो, संघर्ष योद्धे मनोज जरांगे पाटील यांचा उद्या 16 तारीख व येवला दौरा या ठिकाणी होता. परंतु अर्धा एक तासापूर्वी YouTube वरती मी एक व्हिडिओ बघितला. अचानक जरांगे पाटलांची तब्येत बिघडली. त्यांना सलाईन लावलेलं बघितलं. त्यांना अगदी आनंदराज आंबेडकर वगैरे अगदी तुमचे आपला जो संघर्ष होता, जो चित्रपट होता, त्यांचे ऍक्टर वगैरे भेटून गेले. अचानक त्यांची तब्येत बिघडली आणि अगदी सगळ्यांनाच वाटत होतं की उद्या आपला जो येवल्याचा दौरा आहे 16 तारखेचा, येवल्याचा दौरा जरांगे पाटलांचा काय कॅन्सल होतो की काय. परंतु मला ही गोष्ट कळाल्यानंतर मी ताबडतोब आमचे मित्र युट्यूबर काशी सर, उदय भिसे यांना फोन लावला. परंतु त्यांनी सुद्धा फोन उचलले. अंतरवाली सराटीमध्ये काही लोकांना फोन लावला तर मला समजलं का जरांगे पाटलांची तब्येत बिघडलेली आहे. त्यानंतर आमचे मित्र उदय भिसे पाटील यांचं लाईव्ह मी बघितलं तर जरांगे पाटलांची तब्येत बिघडली, त्यांना सलाईन लावलेला आहे. परंतु त्यानंतर दिनेश पागिरे जे आपले मित्र आहे अंदरसूल गावचे, त्यांना पण फोन लावला. त्या नेमकं उद्याच्या दौऱ्याचं काय होतं काय नाही. तर त्यांचा मला आता थोड्या वेळापूर्वी फोन आला. ते बोलले की बऱ्याचशा लोकांचे फोन येत आहे, कारण की उद्याचा दौरा नेमका कॅन्सल आहे का काय असे फोन येतात, तर तुम्ही तुरंत एक व्हिडिओ बनवा. त्यानंतर मी लाईव्ह ज्यावेळेस जरांगे पाटलांची तब्येत बिघडली, त्यांना सलाईन चालू होतं, त्यावेळेस उदय भिसे पाटलांचा व्हिडिओ बघितला. त्यात पाटील बोलले की उद्याचा जो दौरा आहे, जरी माझी तब्येत बिघडलेली असली पण उद्याचा जो दौरा आहे तो मी येवल्याचा दौरा जे पारेगावला सचिन भाऊच्या ते दारावर जे येणार होते, त्यांच्या आजींचा जो अंत्यविधी वगैरे झाला, त्यांचं देहांत झालं, त्यांच्या दारावर भेटीसाठी जरांगे पाटील येणार आहे. पारेगावचा तो दौरा करणार आहे. उर्वरित येवल्याचा जो दौरा आहे त्यांचा जो, तुम्हाला जर काही मनात काही जर शंका असेल किंवा तब्येत त्यांची बिघडली असल्यामुळे कदाचित दौरा होतो नाही होत, तर माझी विनंती सर्वांना, या व्हिडिओची लिंक जास्तीत जास्त शेअर करा. कारण की बऱ्याचशा बांधवांना वाटतं की उद्याचा दौरा कॅन्सल आहे. तो उद्याचा दौरा कॅन्सल नाही, तो उद्या ठरल्याप्रमाणे जरांगे पाटील उद्या येवल्यामध्ये येणार आहे. तर याची सर्वांनी नोंद घ्यावा व व्हिडिओची लिंक जास्त शेअर करा. तर मित्रांनो, धन्यवाद.